अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेतर्फे भक्तिमय वातावरणामध्ये हनुमान जन्मोत्सव, मोफत आरोग्य शिबिर व भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न झाला। अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाचा हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि समाजोपयोगी उपक्रमांनी परिपूर्ण अशा वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच परिसरामध्ये धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। मंदिरामध्ये अभिषेक, पूजन आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मोफत आरोग्य शिबिर। शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। एपेक्स हॉस्पिटल मुलुंड यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या टीमकडून तपासणी व उपचार करण्यात आले। विशेषतः हाडांचे विकार, सांधेदुखी, पाठदुखी तसेच वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आजारांवरती मार्गदर्शन व औषध उपचार देण्यात आले। काही रुग्णांना पुढील उपचारासाठी सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देण्याचीही माहिती दिली गेली। या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली। आयोजकांच्या वतीने सर्व रुग्णांची नोंदणी, मार्गदर्शन व औषध वितरणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी सभागृह नेते तसेच पालघर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, नरेश मोठी तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यामध्ये आणखीन एक आकर्षक बिंदू ठरला। ढोलताशांच्या गजरामध्ये भगव्या पताकांनी सजलेल्या या मिरवणुकीत तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जय हनुमानच्या जयघोषामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी ह भ प इंदोरे महाराज यांचे कीर्तनही मोठ्या भक्तिभावात पार पडले। त्यांनी आपल्या प्रवचनातून सामाजिक एकोपा, सेवा आणि भक्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांच्या कीर्तनाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच महिलांसाठी सायंकाळी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली। या उपक्रमामुळे महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। एकूणच धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हनुमान जन्मोत्सव सोहळा नागरिकांसाठी संस्मरणीय ठरलाय। आयोजकांनी भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। सगळ्यांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेशजी मस्के साहेब, आमदार रवींद्रजी फाटक साहेब आणि जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे, त्याचप्रमाणे मला वाटतं आजचा कार्यक्रम हा मला वाटतं वर्षानुवर्ष हा कार्यक्रम घेतोय। गेले 26 वर्ष हा कार्यक्रम घेतोय। अंजनीपुत्र सेवाभावी संस्था यांच्याकडनं हा कार्यक्रम होत आहे। सल्लागार माझे मिस्टर रमाकांतजी पाटील आणि अध्यक्ष विवेकदादा पाटील आणि आमची पूर्ण टीम। मी या लोकांना खरंच मनापासून धन्यवाद देईल की आजच्या कार्यक्रमाचा हनुमंत जन्मोत्सव जरी साजरा करत असलो तरी या जन्मोत्सव साजरा करताना सगळ्या जनतेचं आरोग्य कसं चांगलं राहील याचा सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं की पूर्ण दिवस आज सकाळपासून एक आरोग्य शिबिर होतं। बॉडीचे पार्ट जेवढे आपले असतात, जेवढे अवयव आपले आहेत त्या पूर्ण अवयवाला म्हणजे डोळ्यांचा तपासणी असेल, डोळ्याला चष्मा असेल, आपल्याला कानांसाठी मशीन होत्या, ज्यांना ब्लॉकेजचं ऑपरेशन असेल, लहान मुलांना जर हृदयाला होल असेल, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याचप्रमाणे ॲक्युप्रेशर तपासणी करून बऱ्याच जणांचं मला वाटतं आज बऱ्याच जणांना त्याचं निधन देखील दिलेलं आहे। मला वाटतं जे जे आजार आहेत त्याच्यावरती जे जे उपाय आहेत त्याचं संपूर्ण आरोग्य मोठं भव्य दिव्य असं शिबिर लाभलेलं अनेक माझ्या ठाणेकरांनी, कोपरी ठाणेकरांनी याचा लाभ घेतलेला आहे। प्रथम मी कोपरी गाव आणि कोपरी ठाणे पूर्व विभागातील सर्व तमाम नागरिकांना हनुमान जयंती उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा देतोय। गेले सततचे 22 वर्ष या ठिकाणी कोपरी गावामध्ये अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक प्रकारची मेडिकल शिबिरे, अनेक प्रकारचे अन्नदान क्षेत्र आणि अनेक असे संगीतमय भजन, पालखी सोहळा, असे अनेक कार्यक्रम महिलांसाठी मग असतील हळदी कुंकू समारंभ किंवा लकी ड्रॉ, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने राबवले जातात। आज सुद्धा अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था व एपेक्स हॉस्पिटल मुलुंड यांच्या वतीने बऱ्याचशा शस्त्रक्रिया, ज्या मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया आहेत, ज्या गरीब जनतेला, गोरगरीब माणसांना, गोरगरीब महिलांना ते पेलवत नाही, त्या सर्व ऑपरेशन, छोटे मोठे ऑपरेशन असतील, महात्मा फुले आरोग्यदायी योजना व पंतप्रधान आयुष्यमान आरोग्यदायी या योजनेच्या अंतर्गत जेवढ्या योजना आहेत सगळ्या योजना एपेक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही मोफत असं ऑपरेशन सुद्धा बरेचसे ऑपरेशन ठेवलेले आहेत। मी तमाम नागरिकांना आवाहन करेल की खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगले डॉक्टर्स उपस्थित आहेत। ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, डोळ्यांचे डॉक्टर्स आहेत, हाडांचे डॉक्टर आहेत, मोफत औषध वाटप आहे। अशा अनेकांचा लाभ घेण्यासाठी आपण अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था, अंजनीपुत्र हनुमान मंदिर, कोपरीगाव
इथे आपण उपस्थित राहून त्या सर्वांनी याचा लाभ घ्यायचा. नमस्कार, माझं नाव नरेश मोरे. मी वैद्यकीय मतकक्षेमध्ये काम करतो आणि त्याचप्रमाणे आज मला दादांनी दरवर्षी इथे हनुमान जयंतीला आम्ही कार्यक्रम ठेवतो. त्या माध्यमातून मी इथे मोफत ऑपरेशन्स हा मोठा शिबिर आमचा मेन हे असतो. त्यानंतर मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, चष्मा वाटप, कानाची मशीन, ॲक्युपंक्चर, जेवढ्या होईल तेवढ्या सुविधा मी इथे पुरवायचा प्रयत्न करतो. आणि ही संधी मला अंजनीपुत्र सेवाभावी संस्था मला प्रत्येक वर्षी ते देते आणि मला हे करण्याची ताकद, जसं आता ताई बोल्या, मुख्यमंत्री आपले होते एकनाथ शिंदे साहेब, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडनं ही ताकद मला मिळाली. आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे सर, त्यांच्याकडनं मला ही ताकद मिळाली. आज मी बरेच ठिकाणी आरोग्य शिबिर करतो, पण मला इथे हनुमान जयंतीला इथे करायला जी मजा वाटते ती मला कुठे एवढी मजा येत नाही. इथे मी आपल्या घरच्यासारखं शिबिर करतो आणि सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. सालाबादप्रमाणे चालू असलेला हा हनुमान जयंती सोहळा, त्याला कारण अंजनी सेवाभावी संस्था आणि प्रमुख सल्लागार आपले सर्वांचे आदरणीय दादा रमाकांत दादा पाटील आणि आवडत्या नगरसेविका, स्थानिक नगरसेविका, उत्कृष्ट नगरसेविका सौ मालतीताई रमाकांत दादा पाटील आणि सर्व या संस्थेचे सभासद आणि ग्रामस्थ, गावकरी, वारकरी, धारकरी सगळ्यांच्या विद्यमाने, सहकार्याने आणि आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. हनुमान जयंती निमित्त पूर्ण महाराष्ट्रात जरी कार्यक्रम चालू असेल, पण अगदी कमी अंतरावर सगळ्याच ठिकाणी पालखी आहे. पण श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. हनुमंतराय सर्वांचं कल्याण करो, सर्वांना आरोग्य दे, देव ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हनुमान.